लोकसभा रणधुमाळी. 11 उमेदवार नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात. 5 जणांच्या माघारीनंतर आता नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात 11 उमेदवार आपापले नशीब आजमावण्यासाठी प्रचाराला लागले आहेत. रणरणत्या उन्हातही गावोगावी प्रचार फेऱ्या सुरू झाल्या आहेत. नंदुरबार लोकसभेत महायुती व महाविकास आघाडी या दोघात खास करून काटेकी टक्कर होणार आहे. महायुतीच्या भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आशीर्वाद घेत आहेत. तसेच भाजप काँग्रेस व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टीचे आनंदा सुखलाल कोडी, डेमोक्रेटिक पार्टीच्या निर्मला वसावे, भारतीय आदिवासी पार्टीचे रवींद्र रणजित वळवी, बहुजन मुक्ती पार्टीचे रोहिदास गेमजी वळवी, वंचित बहुजन आघाडीचे हेमंत मनसाराम कोळी, तसेच बिरसा फायटरचे सुशील कुमार जहांगीर पावरा, अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी, अपक्ष उमेदवार जालमसिंग सुतुम पवार, अपक्ष उमेदवार दीपक कुमार मधुकर शिरसाट असे एकूण 11 उमेदवार आपापले नशीब आजमावण्यासाठी प्रचाराला लागले आहेत. उमेदवारांना चिन्ह देखील वाटप करण्यात आले आहे. 11 उमेदवारांपैकी मतदारांना कोणीही खासदारकीसाठी पसंत नसल्यास नोटाचा पर्याय आहे. नंदुरबार लोकसभा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. आपल्याकडे आता नंदुरबार लोकसभा चे जे निवडणूक 13 मेला आहे त्यासाठी टोटल जे रजिस्टर्ड वोटर्स आता आपल्याकडे ईरोलमध्ये आहे ते 19,70,327 असे टोटल वोटर्स आहेत. तसे टोटल मतदार आहे आपले टोटल पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. त्यात साक्री आणि शिरपूरचे पण मतदार इन्क्लुडेड आहे. आपल्याकडे टोटल आता जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे ते टोटल 11 उमेदवार आहे जे आता आपल्या निवडणुकीची रेसमध्ये उभे आहे आणि 5 लोकांनी आज मागे घेतला आहे. तर मागे घेतल्यानंतर जे राहिले आहे ते 11 उमेदवार निवडणुकीचे रेसमध्ये आज उभे आहेत.